नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानावरील काही महत्त्वाचे कलम बघणार आहोत। हे सर्व कलम परीक्षेत वारंवार विचारले गेले आहे, म्हणून व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा। संविधानाच्या कोणत्या कलमात संघ, राज्य आणि त्याचा प्रदेश हे स्पष्ट केले आहे? तर बघा, याचे आन्सर आहे कलम 1 मध्ये। कलम 1 मध्ये संघ, राज्य आणि त्याचा प्रदेश स्पष्ट केले आहे। बघा विद्यार्थ्यांनो, भारतीय संविधान बनलं तेव्हा त्यात एकूण 22 भाग होते, 8 अनुसूची होत्या आणि 395 कलम होते। 22 भाग, 8 अनुसूची आणि 395 कलम होते। आता टोटल किती भाग झाले आहे? टोटल 25 भाग झाले आहे आणि 12 अनुसूची झाली आहे। 25 भाग आणि 12 अनुसूची झाली आहे, तसेच कलम सुद्धा वाढले आहे। ठीक आहे, तर बघा क्वेश्चन नंबर दुसरा काय म्हणतो? पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या लोकांचे नागरिकत्व संविधानाच्या कोणत्या कलमात स्पष्ट केले आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 6 मध्ये। पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या लोकांचे नागरिकत्व संविधानाच्या कलम 6 मध्ये स्पष्ट केले आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात कायद्यासमोर समानतेचा उल्लेख आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 14। कलम 14 मध्ये, संविधानाच्या कलम 14 मध्ये कायद्यासमोर समानतेचा उल्लेख आहे। आणि कलम 17 काय सांगतो? कलम 17 सांगतो अस्पृश्यता निवारण, अस्पृश्यता निवारण, छुआछूत, अनटचॅबिलिटी। राज्यघटनेच्या कोणत्या कलमात बघा अस्पृश्यता निर्मूलनाबद्दल सांगितले आहे? तर याचा आन्सर आहे आर्टिकल 17, कलम 17। ठीक आहे, याच्यामध्ये छुआछूत, अस्पृश्यता निर्मूलन बद्दल सांगितले आहे। क्वेश्चन नंबर 5 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात पदव्या रद्द करण्याबाबत सांगितले आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 18, आर्टिकल 18। यामध्ये काय सांगितलंय? पदव्या रद्द करण्याबद्दल। पदव्या रद्द करण्याबद्दल म्हणजे बघा, भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा ज्याही पदव्या असतात त्या आर्टिकल 18 नुसार सांगितले आहे। क्वेश्चन नंबर 6 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात रीतशी संबंधित तरतुदीचा उल्लेख आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 32। संविधानाच्या कलम 32 मध्ये रीतशी संबंधित तरतुदीचा उल्लेख आहे। आणि कलम 32 ला काय म्हणतात? संविधानाचा हृदय आणि आत्मा, हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन। म्हणजे जर तुमच्या मौलिक अधिकारांचं, मूलभूत अधिकारांचं जर उल्लंघन झाल्यास तर मौलिक अधिकार, तुम्ही तुमचे मूलभूत अधिकार आर्टिकल 32 नुसार उपयोग करून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकता। क्वेश्चन नंबर 7 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 40 मध्ये। संविधानाच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद आहे। क्वेश्चन नंबर 8 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी संहिता यूसीसी म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याची तरतूद आहे? तर सांगा। तर याचा आन्सर आहे आर्टिकल 44, कलम 44 मध्ये समान नागरी संहिता यूसीसी लागू करण्याची तरतूद आहे। क्वेश्चन नंबर 9 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात कार्यकारी आणि न्यायपालिका यांच्यातील श्रमविभाजन स्पष्ट केले आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 50 मध्ये। कलम 50 मध्ये, संविधानाच्या कलम 50 मध्ये कार्यकारी आणि न्यायपालिका यांच्यातील श्रमविभाजन स्पष्ट केले आहे। क्वेश्चन नंबर 10 आहे, भारताच्या राष्ट्रपतीचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? तर याचा आन्सर आहे कलम 52। कलम 52 मध्ये भारताच्या राष्ट्रपतीचा उल्लेख आहे। क्वेश्चन नंबर 11 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात असे म्हटले आहे की संघ राज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील? तर सांगा। तर याचा आन्सर आहे कलम 53। कलम 53, संविधानाच्या कलम 53 मध्ये असे म्हटले आहे की संघ राज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील। क्वेश्चन नंबर 12 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात राष्ट्रपतीच्या निवडणूक मंडळाचा उल्लेख आहे? तर बघा, याचा आन्सर आहे
आर्टिकल 54, कलम 54, संविधानाच्या कलम 54 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणूक मंडळाचा उल्लेख आहे. बघा विद्यार्थ्यांनो, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यावरील जेवढे पण कलम आहेत ते सर्व विचारले जातात. तर काय, कलम 54 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणूक मंडळाचा उल्लेख आहे. क्वेश्चन नंबर 13 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात राष्ट्रपतीच्या कार्यकाळाचा उल्लेख आहे? तर याचा आन्सर आहे आर्टिकल 56. आर्टिकल 56, संविधानाच्या कलम 56 मध्ये राष्ट्रपतीच्या कार्यकाळाचा उल्लेख आहे. विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रश्न परीक्षेले आलेले आहेत. क्वेश्चन नंबर 14 आहे, राष्ट्रपतीच्या महाभियोगाबाबतची तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. तर याचा आन्सर आहे कलम 61. कलम 61 मध्ये राष्ट्रपतीच्या महाभियोगाची तरतूद आहे. क्वेश्चन नंबर 15 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात असे म्हटले आहे की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील? तर सांगा. तर याचा आन्सर आहे कलम 64. राज्यघटनेच्या कलम 64 मध्ये असे म्हटले आहे की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. क्वेश्चन नंबर 16 आहे, आणीबाणीच्या काळात भाग 3 च्या निलंबनाशी संविधानाच्या कोणत्या कलमात संबंध आहे? आणीबाणीचा काळ म्हणजे आर्टिकल 352, आर्टिकल 356, आर्टिकल 360. हे म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, ही राष्ट्रपती शासन आणि ही फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजे आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती शासन. भाग 3 च्या निलंबन. भाग 3 कशामध्ये येते? मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार. तर मूलभूत अधिकार कधी निलंबित होतात, कोणत्या कलमानुसार? तर कलम 359 नुसार. तर याचा आन्सर आहे कलम 359 नुसार. क्वेश्चन नंबर 17 आहे, राष्ट्रपतीच्या माफीच्या अधिकाराचे स्पष्टीकरण संविधानाच्या कोणत्या कलमात दिले आहे? तर याचा आन्सर आहे आर्टिकल 72. आर्टिकल 72 मध्ये राष्ट्रपतीला दयेचा अधिकार आहे. दया म्हणजे माफी. एखाद्या क्रिमिनल आहे, त्याला फाशी शिक्षा झाली आहे, जर त्याने काही चांगलं कार्य केलं, म्हणजे खूप एखादी देशासाठी किंवा एखाद्या कोणत्या कार्यासाठी खूप अतिशय महत्वाचे काम केलं, तर राष्ट्रपती कलम 72चा उपयोग करून त्याची शिक्षा माफ करू शकतो. बघा, तुम्ही जिगर पिक्चर बघितलाय का, अजय देवगण आणि करिश्मा कपूरचा? तर बघा, राष्ट्रपती अजय देवगण आणि करिश्मा कपूरची फाशीची शिक्षा माफ करतो आणि त्यांना क्वेश्चन नंबर 18 आहे, भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अटॉर्नी जनरलचा उल्लेख आहे? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे कलम 76. भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये अटॉर्नी जनरलचा उल्लेख आहे. क्वेश्चन नंबर 19 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात संसदेच्या स्थापनेचा उल्लेख आहे? तर बघा, संसदेची स्थापना कलम 79, संसद 79, लोकसभा 81 आणि राज्यसभा 80. संसद 79, राज्यसभा 80 आणि लोकसभा 81. संसद कशी मिळून बनते? लोकसभा प्लस राज्यसभा प्लस राष्ट्रपती मिळून संसद बनलेली असते. क्वेश्चन नंबर 20 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्यसभेचा उल्लेख आहे? तर बघा, राज्यसभेचा उल्लेख हा कलम 80. कलम 80 मध्ये राज्यसभेचा उल्लेख आहे. क्वेश्चन नंबर 21 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभेचा उल्लेख आहे? तर लोकसभा 81, राज्यसभा 80, संसद 79. लक्षात ठेवा. याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक आहे, सरला. एक मिनिट, सर्वांना माहित असेल पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सरला लक्षात ठेवायचं. 79, 80, 81. स म्हणजे संसद, र म्हणजे राज्यसभा, ल म्हणजे लोकसभा. 79, 80, 81. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमची एक्झाम कधी आहे हे सुद्धा मला सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात आणि त्यांची एक्झाम कधी आहे. तर ठीक आहे.
बघा, संविधानाच्या कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग यांचा उल्लेख आहे? तर याचा आन्सर आहे कलम 148. संविधानाच्या कलम 148 मध्ये भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग यांचा उल्लेख आहे. क्वेश्चन नंबर 23 आहे, राज्यपालाच्या नियुक्तीचा उल्लेख राज्यपालाच्या कोणत्या कलमात आहे? तर सांगा. तर याचा आन्सर आहे कलम 155 मध्ये. राज्यपालाच्या नियुक्तीचा उल्लेख भारतीय संविधानाच्या कलम 155 मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 24 आहे, राज्यपालांना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद केला आहे? तर बघा, याचा आन्सर आहे 213. राज्यपालांना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार संविधानाच्या कलम 213 मध्ये नमूद केला आहे. क्वेश्चन नंबर 25 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात नवीन राज्यांच्या स्थापनेची तरतूद आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 2 मध्ये. संविधानाच्या कलम 2 मध्ये नवीन राज्याच्या स्थापनेची तरतूद आहे. जर आपल्याला नवीन राज्य स्थापन करायचे असेल, जसं काय आंध्र प्रदेश पासून तेलंगणा, तर ते कलम 2 नुसार, किंवा एखादी नवीन राज्य समाविष्ट करण्याचं असेल तर कलम 2 नुसार नवीन राज्य निर्माण करण्यासाठी कलम 2 चा वापर केला जातो. क्वेश्चन नंबर 26 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्वाची तरतूद नमूद केली आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 5. संविधानाच्या कलम 5 मध्ये संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्वाची तरतूद केली आहे. 1 ते 4 मध्ये काय आहे? राज्य, संघराज्य आणि त्यांचे राज्य. आणि कलम 5 ते 11 मध्ये काय आहे? नागरिकत्व. कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्व. आणि 12 ते 35 मध्ये काय आहे? मूलभूत अधिकार. आणि 36 ते 51 मध्ये काय आहे? 36 ते 51 मध्ये काय आहे? याचा आन्सर कमेंट करा, मी मागच्या व्हिडिओमध्ये घेतला आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 27 आहे, भारतातून पाकिस्तान जाणाऱ्यांना नागरिकत्व देण्याची तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 7. कलम 7. भारतातून पाकिस्तान जाणाऱ्यांना नागरिकत्व देण्याची तरतूद संविधानाच्या कलम 7 मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 28 आहे, परदेशी नागरिकत्व मिळवल्यास भारतीय नागरिकत्वापासून वंचित ठेवण्याची तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद केली आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 9 मध्ये. जर समजून जा, तुम्ही इंग्लंड किंवा अमेरिका या देशाचे नागरिकत्व घेतले तर तुमचं भारताचं नागरिकत्व ऑटोमॅटिक समाप्त होते. तर ते कशामुळे? कलम 9 मुळे. कलम 9 मुळे. बघा, आपला अक्षय कुमार आहे, अभिनेता अक्षय कुमार. अक्षय कुमारचं नागरिकत्व कॅनडा या देशाचं आहे. त्यांचं भारतीय नागरिकत्व नाही आहे, कारण की ते कॅनडाचं नागरिकत्व असल्यामुळे त्यांचं भारतीय नागरिकत्व समाप्त झालंय. क्वेश्चन नंबर 29 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याची व्याख्या स्पष्ट केली आहे? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे अनुच्छेद 12, कलम 12 मध्ये. राज्यघटनेच्या कलम 12 मध्ये राज्याची व्याख्या स्पष्ट केली आहे. कलम 12 मध्ये राज्याची व्याख्या. क्वेश्चन नंबर 30 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा संसदेचा अधिकार नमूद केला आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 33. कलम 33 मध्ये अनुच्छेद 33. सर्व उलटफेड केला आहे त्याने. संविधानाच्या कोणत्या कलमात संविधानाच्या कलम 33 मध्ये मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा संसदेचा अधिकार नमूद केला आहे. क्वेश्चन नंबर 31 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात वेतन आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा उल्लेख आहे? तर याचा आन्सर आहे कलम 43. राज्यघटनेच्या कलम 43 मध्ये वेतन आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा उल्लेख आहे. क्वेश्चन नंबर 32 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात महत्वाच्या ठिकाणांचे आणि वस्तूंचे संरक्षण करण्याचा उल्लेख आहे? तर याचा आन्सर आहे कलम 49. संविधानाच्या कलम 49 मध्ये महत्वाच्या ठिकाणांचे आणि वस्तूंचे संरक्षण करण्याचा उल्लेख आहे. कशामध्ये? कलम 49 मध्ये. क्वेश्चन नंबर 33 आहे, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेशी संबंधित तरतुदी संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद केली आहे? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे कलम 51. आंतरराष्ट्रीय शांतता आणि
सुरक्षिततेशी संबंधित तरतुदी संविधानाच्या कलम 51 मध्ये नमूद केली आहे. 51 म्हणजे काय? 36 ते 51. कलम 36 ते 51. 51 मध्ये काय सांगितलंय? डीपीएसपी राज्याचे नीती निर्देशक सिद्धांत सांगितले आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. क्वेश्चन नंबर 34 आहे. संविधानाच्या कोणत्या कलमात राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत स्पष्ट केली आहे? तर याचा आन्सर आहे कलम 55. संविधानाच्या कलम 55 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत स्पष्ट केली आहे. निवडणुकीची पद्धत कलम 55. क्वेश्चन नंबर 35 आहे. राष्ट्रपतीच्या पुनर्निवडीसाठी पात्रता संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद केली आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 57. राष्ट्रपतीच्या पुनर्निवडीसाठी पात्रता संविधानाच्या कलम 57 मध्ये नमूद केली आहे. बघा विद्यार्थ्यांना, व्हिडिओ जास्त मोठा होणार, प्रत्येक जर स्पष्टीकरण देत चाललो तर ठीक आहे. कमी वेळात जास्त प्रश्नांची रिव्हिजन तुमची होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 36 आहे. संविधानाच्या कोणत्या कलमात राष्ट्रपती होण्यासाठी पात्रता नमूद केली आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 58 मध्ये. संविधानाच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती होण्यासाठी पात्रता नमूद केल्या आहेत. क्वेश्चन नंबर 37 आहे. संविधानाच्या कोणत्या कलमात राष्ट्रपती पदाच्या अटी नमूद केल्या आहेत? तर याचा आन्सर आहे कलम 59. संविधानाच्या कलम 59 मध्ये राष्ट्रपती पदाच्या अटी नमूद केल्या आहेत. क्वेश्चन नंबर 38 आहे. राष्ट्रपतींनी घेतलेल्या शपथेचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 60. राष्ट्रपतीने घेतलेल्या शपथेचा उल्लेख संविधानाच्या कलम 60 मध्ये आहे. राष्ट्रपतीने घेतलेल्या शपथे उल्लेख संविधानाच्या कलम 60 मध्ये आहे. राष्ट्रपतीची शपथ संविधानाच्या कलम 60 मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 39 आहे. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 63. कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख आहे. कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख आहे. क्वेश्चन नंबर 40 आहे. राष्ट्रपती उपलब्ध नसताना आणीबाणीच्या परिस्थितीत राष्ट्रपती म्हणून काम करतील असे संविधानाच्या कोणत्या कलमात म्हटले आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 65. कलम 65 मध्ये काय म्हटलं आहे? राष्ट्रपती जर उपलब्ध नसेल आणीबाणीच्या परिस्थितीत उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करतील. राष्ट्रपती उपलब्ध नसताना उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करेल असे कलम 65 मध्ये सांगितले आहे. क्वेश्चन नंबर 41 आहे. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत तरतूद आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 66. राज्यघटनेच्या कलम 66 मध्ये उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत तरतूद आहे. उपराष्ट्रपतीची निवडणूक बाबत तरतूद कलम 66. क्वेश्चन नंबर 42 आहे. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात उपराष्ट्रपतीच्या कार्यकाळाचा उल्लेख आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 67. राज्यघटनेच्या कलम 67 मध्ये उपराष्ट्रपतीच्या कार्यकाळाचा उल्लेख आहे. उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ कलम 67. क्वेश्चन नंबर 43 आहे. राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळाचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 74. राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळाचा उल्लेख संविधानाच्या कलम 74 मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 44 आहे. राष्ट्रपतींनी माहिती देण्याचे पंतप्रधानांचे कर्तव्य संविधानाच्या कोणत्या कलमात सांगितले आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 78. राष्ट्रपतींना माहिती देण्याचे पंतप्रधानांचे कर्तव्य संविधानाच्या कलम 78 मध्ये सांगितले आहे. क्वेश्चन नंबर 45 आहे. संविधानाच्या कोणत्या कलमात संसदेच्या कार्यकाळाचा उल्लेख आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 83. संविधानाच्या कलम 83 मध्ये संसदेच्या कार्यकाळाचा उल्लेख आहे. संसदेच्या कार्यकाळाचा उल्लेख कलम 83 मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 46 आहे. संविधानाच्या कोणत्या कलमात संसद सदस्यत्वाचा पात्रतेचा उल्लेख आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 84.
संविधानाच्या कलम 84 मध्ये संसद सदस्यत्वाचा म्हणजे संसदेच्या सदस्य यांची पात्रतेचा उल्लेख कलम 84 मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 47 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा उल्लेख आहे? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे कलम 89. कलम 89. राज्यघटनेच्या कलम 89 मध्ये राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा उल्लेख आहे. राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कलम 89. कलम 89. क्वेश्चन नंबर 48 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात मनी बिलची व्याख्या स्पष्ट केली आहे? तर बघा मनी बिल कलम 110. मनी बिल कलम 110 म्हणजे धनविधेयक. क्वेश्चन नंबर 49 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात वार्षिक आर्थिक विवरणपत्रचा उल्लेख आहे? तर संविधानाच्या कोणत्या कलमात वार्षिक आर्थिक विवरणपत्र अर्थसंकल्पाचा उल्लेख आहे? तर बघा याचा आन्सर आहे 112. बजेट 112. लक्षात ठेवा बजेट कलम 112. वार्षिक आर्थिक विवरणपत्र अर्थसंकल्पाचा उल्लेख कलम 112. क्वेश्चन नंबर 50 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात राष्ट्रपतींना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे? तर बघा याचा आन्सर आहे 123. याचा आन्सर आहे याचा आन्सर आहे 123. संविधानाच्या कलम 123 मध्ये राष्ट्रपतींना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार दिला आला आहे. कलम 123 मध्ये मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. सर्व प्रश्न वारंवार विचारलेले आहे. लक्षात ठेवा. 1 मिनिट. संविधानाच्या कोणत्या कलमात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि स्थापना यांचा उल्लेख आहे? तर बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि स्थापना यांचा उल्लेख कलम 124 मध्ये आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि उल्लेख त्यांचा कलम 124 मध्ये आहे. संविधानाच्या कोणत्या कलमात राष्ट्रपतीच्या सर्वोच्च न्यायालयाची सलामसलत करण्याचा अधिकार आहे? तर सांगा याचा आन्सर. तर याचा आन्सर आहे तर याचा आन्सर आहे काय म्हणतो 143. संविधानाच्या कलम 143 मध्ये राष्ट्रपतीच्या सर्वोच्च न्यायालयाशी सलामसलत करण्याचा अधिकाराबद्दल माहिती कलम 143 मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 53 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्यपालाचा उल्लेख आहे? तर बघा राज्यपालाचा उल्लेख हा कलम 153 मध्ये आहे. राज्यपालाचा उल्लेख कलम 153 मध्ये. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 54 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात असे म्हटले आहे की राज्याचे कार्यकारी अधिकारी राज्यपालाकडे असतील? तर बघा याचा आन्सर आहे कलम 154. राज्यघटनेच्या कलम 154 मध्ये असे म्हटले आहे की राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे असतील. कलम 154. क्वेश्चन नंबर 55 आहे, राज्यपालाच्या कार्यकाळाचा उल्लेख राज्यपालाच्या कोणत्या कलमात आहे? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे कलम 156 मध्ये. राज्यपालाचा कार्यकाळाचा उल्लेख भारतीय संविधानाच्या कलम 156 मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 56 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्ताचा उल्लेख आहे? तर बघा याचा आन्सर आहे राज्याचा महाधिवक्ता कलम 165. राज्याचा महाधिवक्ता कलम 165. क्वेश्चन नंबर 57 आहे, राज्यपालांना माहिती देण्याबाबत मुख्यमंत्र्याचे कर्तव्य संविधानाच्या कोणत्या कलमात सांगितले आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 167. राज्यपालांना माहिती देण्याबाबत मुख्यमंत्र्याचे कर्तव्य संविधानाच्या कलम 167 मध्ये सांगितले आहे. क्वेश्चन नंबर 58 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या विधानसभेच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे? तर बघा याचा आन्सर आहे 168. कलम 168. राज्यघटनेच्या कलम 168 मध्ये राज्याच्या विधानसभेच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या विधानसभेची तरतूद कलम 168 मध्ये. क्वेश्चन नंबर 59 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद नमूद आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 214.
राज्यघटनेच्या कलम 214 मध्ये राज्यासाठी उच्च न्यायालय तरतूद। क्वेश्चन नंबर 60 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात विधान परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा उल्लेख आहे? तर बघा, विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा उल्लेख कलम 182 मध्ये आहे। विधान परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, विधान परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा उल्लेख कलम 182 मध्ये आहे। क्वेश्चन नंबर 61 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात विधान परिषदेच्या उपसभापतींना अध्यक्ष म्हणून काम करण्याचे अधिकार दिले आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 184। संविधानाच्या कलम 184 मध्ये विधान परिषदेच्या उपसभापतींना अध्यक्ष म्हणून काम करण्याचे अधिकार दिले आहे, लक्षात ठेवा। क्वेश्चन नंबर 62 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्य विधिमंडळाच्या सचिवालयाचा उल्लेख आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 187। राज्यघटनेच्या कलम 187 मध्ये राज्य विधिमंडळाच्या सचिवालयाचा उल्लेख आहे। कलम 187 मध्ये राज्य विधिमंडळाच्या सचिवालयाचा उल्लेख आहे। क्वेश्चन नंबर 63 आहे, राज्य विधिमंडळाच्या वार्षिक आर्थिक विवरणपत्राशी कोणता लेख संबंधित आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 202। राज्य विधिमंडळाच्या वार्षिक आर्थिक विवरणपत्राशी कलम 202 हा लेख संबंधित आहे। क्वेश्चन नंबर 64 आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्यांच्या पदांच्या अटीबद्दल संविधानाच्या कोणत्या कलमात माहिती दिली आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 217। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती आणि त्यांच्या पदांच्या अटीबद्दल संविधानाच्या कलम 217 मध्ये माहिती दिली आहे। क्वेश्चन नंबर 65 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालयाच्या स्थापनेचा उल्लेख आहे? तर बघा, याचे आन्सर आहे 231, कलम 231। संविधानाच्या कलम 231 मध्ये 2 किंवा अधिक राज्यासाठी एकच उच्च न्यायालयाच्या स्थापनेचा उल्लेख आहे। 2 किंवा अधिक राज्यासाठी एकच उच्च न्यायालयाच्या स्थापनेचा उल्लेख कलम 231 मध्ये आहे। क्वेश्चन नंबर 66 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात भारताच्या एकत्रित निधीचा उल्लेख आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 266। संविधानाच्या कलम 266 मध्ये भारताच्या एकत्रित निधीचा उल्लेख आहे। क्वेश्चन नंबर 67 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात वित्त आयोगाचे उल्लेख आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 280। संविधानाच्या कलम 280 मध्ये वित्त आयोगाचा उल्लेख आहे। क्वेश्चन नंबर 68 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात अखिल भारतीय सेवांचा उल्लेख आहे? तर कलम 312 मध्ये। संविधानाच्या कलम 312 मध्ये अखिल भारतीय सेवांचा उल्लेख आहे। क्वेश्चन नंबर 69 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात संघ आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोगाचा उल्लेख आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 315। संविधानाच्या कलम 315 मध्ये संघ आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोगाचा कलम 315 मध्ये उल्लेख आहे। क्वेश्चन नंबर 70 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती आणि कार्यकाळ नमूद आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 316। कलम 316 राज्यघटनेच्या कलम 316 मध्ये लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती आणि कार्यकाळ नमूद आहे। क्वेश्चन नंबर 71 आहे, लोकसभेत अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षणाचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 330। कलम 330 मध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षण, SC ST साठी आरक्षणाचा उल्लेख कलम 330 मध्ये आहे। क्वेश्चन नंबर 72 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षण दिले आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 332। कलम 332 मध्ये विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षण दिले आहे। क्वेश्चन नंबर 73 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात अनुसूचित जाती SC चा उल्लेख आहे? तर बघा, सांगा। तर याचा आन्सर आहे कलम 341।
संविधानाच्या कलम 341 मध्ये अनुसूचित जातीचा उल्लेख आहे. बघा विद्यार्थ्यांना, तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे, म्हणजे क्वेश्चन क्वालिटी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 74 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात अनुसूचित जमाती एसटीचा उल्लेख आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 342. कलम 342 मध्ये अनुसूचित जमाती एसटीचा उल्लेख आहे. 341 एससी आणि 342 एसटी. 341 बघा लक्षात कसं ठेवायचं, 341 342 आणि 343 एससी एसटी आणि 343 राजभाषा आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे का? नाही, हिंदी ही राजभाषा आहे कलम 343 नुसार. संविधानाच्या कोणत्या कलमात संघराज्याच्या अधिकृत भाषेचा उल्लेख आहे? तर कलम 343. कलम 343 नुसार संघराज्याच्या अधिकृत भाषेचा उल्लेख आहे. हिंदी ही राजभाषा आहे. क्वेश्चन नंबर 76 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात आणीबाणीच्या घोषणेचा उल्लेख आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 352. कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणेचा उल्लेख आहे. क्वेश्चन नंबर 77 आहे, राज्याच्या संविधानिक यंत्रणेच्या अपयशाच्या बाबतीत राज्यघटनेतील कोणत्या कलमात तरतुदीचा उल्लेख आहे? तर बघा याचा आन्सर आहे म्हणजे याला विचारायचं आहे राष्ट्रपती शासन. तर राष्ट्रपती शासन कशामध्ये येते? कलम 356. बघा राज्याच्या संवैधानिक यंत्रणेच्या अपयशाच्या बाबतीत राज्यघटनेतील कोणत्या कलमात तरतुदीचा उल्लेख आहे? काय विचारत आहे? राष्ट्रपती शासन कोणत्या कलमानुसार? कलम 356 नुसार. आणीबाणीच्या काळात कलम 19च्या तरतुदी निलंबित करण्याचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? तर बघा याचे आन्सर आहे कलम 358. कलम 358. आणीबाणीच्या काळात कलम 19च्या तरतुदी म्हणजे कलम 19 रद्द करण्याचा उल्लेख संविधानाच्या कलम 351 मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 79 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात आर्थिक आणीबाणीबाबत तरतूद आहे? तर बघा आधीच सांगितलंय कलम 360. संविधानाच्या कलम 360 मध्ये फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजेच आर्थिक आणीबाणी सांगितली आहे. क्वेश्चन नंबर 80 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात घटना दुरुस्तीची तरतूद नमूद आहे? तर सांगा. तर बघा याचे आन्सर आहे घटना दुरुस्ती कलम 368. कोणाकडून घेतली आहे? तर ही काय नाव आहे? साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेकडून घेतली आहे. घटना दुरुस्तीचा करण्याचा अधिकार कलम 368. क्वेश्चन नंबर 81 आहे, भारताबाहेर राहणाऱ्या स्थलांतरितांचे नागरिकत्व हक्क संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद केले आहे? तर बघा याचे आन्सर आहे कलम 8. भारताबाहेर राहणाऱ्या स्थलांतरितांचे नागरिकत्व हक्क संविधानाच्या कलम 8 मध्ये नमूद केले आहेत. संविधानाच्या कोणत्या कलमात धर्म, जात, लिंग, जन्मस्थान इत्यादींच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही असे म्हटले आहे? तर सांगा याचे आन्सर आहे कलम 15. संविधानाच्या कलम 15 मध्ये धर्म, जात, लिंग, जन्मस्थान इत्यादीच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही असे म्हटले आहे कलम 15 मध्ये. क्वेश्चन नंबर 83 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात शस्त्राशिवाय शांततापूर्व सभेबद्दल सांगितले आहे? तर बघा आपण शांततेपूर्ण सभा घेऊ शकतो. तर कुठे सांगितले? कलम 19 ब मध्ये शस्त्राशिवाय शांततापूर्ण आपण सभा एकत्र जमवू शकतो. तर कलम 19 ब मध्ये सांगितले आहे. क्वेश्चन नंबर 84 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात देशाच्या कोणत्याही भागात प्रवास करण्याचा स्वातंत्र्याबद्दल सांगितले आहे? तर बघा संविधानाच्या कलम 19 ड मध्ये देशाच्या कोणत्याही भागात प्रवास करण्याचा अधिकार आहे. तर कोणत्या? कलम 19 ड नुसार. क्वेश्चन नंबर 85 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कारखान्यामध्ये जड काम करण्यास मनाई आहे? तर सांगा. तर याचा आन्सर आहे कलम 24. कलम 24 नुसार 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कारखान्यामध्ये जड काम करण्यास मनाई आहे कलम 24 नुसार. क्वेश्चन नंबर 86 आहे, मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीशी संबंधित तरतुदी संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद केल्या आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 35. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीशी संबंधित तरतुदी संविधानाच्या
कलम 35 मध्ये नमूद केल्या आहेत. क्वेश्चन नंबर 87 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी संबंधित विषयाची चर्चा केली आहे? तर बघा याचा आन्सर आहे 71, कलम 71. संविधानाच्या कलम 71 मध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणूक संबंधित विषयाची चर्चा केली आहे. क्वेश्चन नंबर 88 आहे, प्रत्येक जनगणनेनंतर जागांच्या पुनर्समायोजनाबाबत संविधानाच्या कोणत्या कलमात माहिती आहे? तर बघा कलम 82. कलम 82. प्रत्येक जनगणनेनंतर जागाच्या पुनर्समायोजनाबाबत संविधानाच्या कलम 82 मध्ये माहिती आहे. क्वेश्चन नंबर 89 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा उल्लेख आहे? तर याचा आन्सर आहे कलम 93. कलम 93 मध्ये लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा उल्लेख आहे. क्वेश्चन नंबर 90 आहे, राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे वेतन आणि भत्ते राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद केले आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 97. राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे वेतन आणि भत्ते राज्यघटनेच्या कलम 97 मध्ये नमूद केले आहेत. क्वेश्चन नंबर 91 आहे, संसदेत अंदाजपत्राची प्रक्रिया संविधानाच्या कोणत्या कलमात स्पष्ट करण्यात आली आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 113. संसदेत अंदाजपत्रकाची प्रक्रिया संविधानाच्या कलम 113 मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 92 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात सर्वोच्च न्यायालयाला काही रीट जारी करण्याचे अधिकार देण्यात आले आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 139. संविधानाच्या कलम 139 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला काही रीट जारी करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. क्वेश्चन नंबर 93 आहे, राज्यपालाच्या मदतीसाठी आणि सल्ल्यासाठी मंत्रिमंडळाचा उल्लेख राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर बघा याचा आन्सर आहे राज्यपाल सहाय्यता कलम 163. राज्यपालाच्या मदतीसाठी आणि सल्ल्यासाठी मंत्रिमंडळाचा उल्लेख कलम 163 मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 94 आहे, राज्यामध्ये विधान परिषदाची निर्मिती आणि विसर्जन हे संविधानाच्या कोणत्या कलमात स्पष्ट केले आहे? तर बघा याचा आन्सर आहे 169. कलम 169. राज्यामध्ये विधान परिषदेची निर्मिती आणि विसर्जन हे संविधानाच्या कलम 169 मध्ये स्पष्ट केले आहे. क्वेश्चन नंबर 95 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात विधिमंडळातील मनी बिलची व्याख्या स्पष्ट केली आहे? तर मनी बिल म्हणजे धनविधेयकची परिभाषा. तर व्याख्या कलम किती? 199. संविधानाच्या कलम 199 मध्ये विधिमंडळातील मनी बिल म्हणजे धनविधेयकची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 96 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात असे म्हटले आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मताधिकारावर आधारित असतील? तर बघा याचा आन्सर आहे कलम 326. संविधानाच्या कलम 326 नुसार म्हटले आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मताधिकारावर आधारित असतील. क्वेश्चन नंबर 97 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचा उल्लेख आहे? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे कलम 338. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचा उल्लेख कलम 338. क्वेश्चन नंबर 98 आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या सीमा आणि नावे बदलण्याची तरतूद आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 3. राज्यघटनेच्या कलम 3 मध्ये राज्याच्या सीमा आणि नावे बदलण्याची तरतूद आहे कलम 3 मध्ये. क्वेश्चन नंबर 99 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्पष्ट केले आहे? तर बघा याचा आन्सर आहे कलम 19 अ मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच. संविधानाच्या कलम 19 अ मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्पष्ट केले आहे फ्रीडम ऑफ स्पीच. आर्टिकल 19. क्वेश्चन नंबर 100 आहे, संविधानाच्या कोणत्या कलमात संसदेत वापरल्या जाणाऱ्या भाषेचा उल्लेख आहे? तर बघा याचा आन्सर आहे 120. कलम 120 संसदेची भाषा. संविधानाच्या कलम 120 मध्ये संसदेत वापरल्या जाणाऱ्या भाषेचा उल्लेख आहे कलम 120 मध्ये.
बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे आणि तुमची एक्झाम कधी आहे हे मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात आणि त्यांची एक्झाम कधी आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.